इतका मी मोठा नाही, पण निश्चितपणे मी सांगेन शिरूर तालुक्यामध्ये जेवढ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, शिरूर हवेलीमध्ये प्रत्येक खेळाडूंना एका वेगळ्या उंचीवरती नेणारे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारे, त्यांची वाहवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विवेक पवार सर आहेत. LICच्या माध्यमातून आपलं निश्चितपणे नोकरी करतात आणि क्रिकेटचं प्रचंड मोठं वेड आहे. मी निश्चितपणे तुम्हाला एक प्रश्न विचारेन. अतुल दादा कोळपे मित्र परिवार आयोजित आमदार चषक आहे. शिरूर आणि हवेली या एक आमदार आणि त्या मतदार संघातील जेवढे खेळाडू आहेत त्यांचा कस तिथे लागलाय, अतुल दादाने कसं नियोजन केलंय? नमस्कार सर. आणि आमदार चषक शिरूर हवेली प्रीमियर लीग खरंच एक बहरदार एक नियोजन आयोजन झालेले आहे. आणि अतुलदादांची माझी भेट ह्या स्पर्धेच्या एक महिनापूर्वी झाली होती आणि अतुलदादांनी ही संकल्पना माझ्यापुढे मांडली होती. अतुलदादांना त्यावेळेस पण म्हटलं होतं खूप चांगली स्पर्धा होईल आणि प्रतिसाद पण खूप चांगला होईल, कारण की काय होतं आपल्या भागामध्ये 4 ते 5 महिनेच फक्त क्रिकेट खेळलं जातं आणि जी सुरुवात अतुलदादांनी सुरुवात पहिली आपली आमदार चषक मधून केलेली आहे. आणि ही आमदार चषक मधून करत असताना त्यांनी जे घेतलेले कष्ट आहे, कारण की अतुलदादा काय माझ्या संपर्कात असतात, रात्रीच्या इथं 12 आणि सकाळचं पण इथं 5 वाजल्यापासून अतुलदादा या मैदानावर थांबलेले असतात. आणि खरंच खूप सुंदर असं नियोजन आयोजन हे आमदार चषक मधून आपल्याला पाहायला मिळतं. एक सगळ्या खेळाडूंना एक ऑप्शन पद्धतीने खेळण्याची संधी उपलब्ध करून अतुलदादांनी दिलेली आहे. खरंच येणाऱ्या काळात या स्पर्धेतून अनेक असे मोठे खेळाडू या 5च महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि या पहिल्या दिवसापासून सर्व खेळाडूंवर पण माझी बारकाईने नजर आहे. नक्कीच खेळपट्टी पण अशी सर थोडीशी संत आहे. इथं कधी गोलंदाज चालतो तर कधी फलंदाज चालतो. फक्त माझं सर्व खेळाडूंना एकच सांगणं आहे, नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त खेळत असाल पण अनुभव माझा खूप मोठा आहे. सिंगल डबलला तुम्ही आहे ना वाव द्या, कारण की सिंगल डबल मॅच ही कधी तुम्हाला जिंकून देईन हे पण तुम्हाला कळणार नाही. पहिल्या दिवसापासून मोठमोठे जे फलंदाज आहेत, कोणाचं नाव घेणार नाही, पण ते पण काय करतात, एक षटकार एक चौकार मारतात आणि सिंगल डबलला थोडस टाळतात. काही मॅच अशा पण झालेल्या आहेत. आता तुम्ही सर पण मॅच पाहतात, सर पण मॅच पाहतात. पहिल्या दिवसापासून आपण पाहिलेले की क्लोज मॅच झालेले आहेत आणि 6 बॉल 12 रन, 6 बॉल 13 रन अशा सिच्युएशन झालेली आहे. जर तुम्ही जे सिंगल डबल जर रन घेतले तर नक्कीच तुम्हाला याच्यात फायदा मिळेल. आणि अतुलदादांनी जे केलेलं बहरदार दमदार आमदार चषक नक्कीच खूप सुंदर पद्धतीने झालेले. अतुलदादांना पुढील वाटचालीसाठी पण खूप शुभेच्छा असतील. आणि आम्ही कायमच टेनिस क्रिकेट मधील सर्व क्रिकेट मित्र अतुलदादांच्या पाठीशी असेल. धन्यवाद. एक छोटासा प्रश्न असेल, सामना चालू होण्यापूर्वी जे पुणे टेनिस क्रिकेट.in आहे ज्यांचे सर्व कॅमेरामॅन आहेत, जी ऑफिशियल टीम आहे, त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? सर त्यांचं काम तर एवढं उत्कृष्ट आहे की त्यांनी पूर्ण भारतभर तर घेतलेलाच आहे आणि परदेशात पण त्यांची वाहवा होत आहे. मी कायम प्रत्येकाला भेटत असतो. ते 2-3 जे कॅमेरामॅन आहे त्यांना पण पहिल्या दिवसा आलं त्यावेळेस पण त्यांची वाहवा केली होती, कारण की आपण फक्त माईकवर नाही वाहवा करत, तर आपण प्रत्यक्षात जाऊन त्या कॅमेरामॅनची पण वाहवा करत असतो. तर त्या दिवशी तिथं 2 जण होते. खूप सुंदर असं पद्धतीने त्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण आहे, कारण की मी कायम ऑनलाईनच मॅच पाहत असतो. आपण जरी पुणे टेनिस क्रिकेटचं जरी प्रत्येक खेळाडूची जर माहिती पाहिली तर ते थोडे छोटे बाईट पाठवत असतात आणि खेळाडूंना एक प्रतिसाद प्रोत्साहन देण्याचं काम ते करत असतात. नक्कीच त्यांचं कौतुक झालं पाहिजे. धन्यवाद विवेक सर. खूप लाख मोलाचं मार्गदर्शन. खेळाडू कसा असावा आणि खेळाडू कसा घडावा एक आदर्श जुन्या खेळाडूने सांगितलंय. धन्यवाद. तरी सर्व माझ्या क्रिकेट प्रेमींना आणि मित्रांना विनंती आहे, आपल्या तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट जेवढं तुम्हाला खेळ सोपा वाटतो त्यापेक्षा खूप अवघड आहे. गेले 22 वर्ष या क्रिकेटच्या सेवेमध्ये मी आहे आणि तुम्ही खरंच तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या. आज 1912 दिवस मी सलग एकही दिवस न थांबता धावतोय. हे फक्त क्रिकेटमुळे शक्य आहे. आणि शक्यतो प्रवास हा सेफ्टीमध्ये पाळा. 2-3 दिवसापूर्वी पण आपल्या कृष्ण सातपुते सरांचा छोटासा अपघात झाला होता. तर तुम्ही झोप पण जास्त घ्या आणि क्रिकेटमधून सराव सातत्याने करत जा. नक्कीच तुम्ही यातली एक मोठा खेळाडू तयार होणार. धन्यवाद. धन्यवाद. आपण